नागपुरात आठवडाभर चाललेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाला। नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे। या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना या निमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहे असे ते म्हणाले। आगामी खासदार महोत्सवाचं आयोजन व्यापक स्तरावर म्हणजेच विदर्भ स्तरावर केलं जाईल। त्यात 1 लाखावर खेळाडू सहभागी होतील, असे प्रयत्न केले जातील अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली। देशभरात एक उद्दिष्ट घेऊन क्रीडा क्षेत्रात काम सुरू आहे। 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिकचं आयोजन व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रातील संसाधनं वाढवण्यावर भर दिला जात आहे, असं रक्षा खडसे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं। या समारोप सोहळ्यात विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडा भूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं।